आता आपले सलूनवाले दादा गेले जेवायला. तर काय आता चिंगे दादाकडे पण दाखवच. आपला भाऊ आता बसतोय केस कापायला. हेअर कटिंग वगैरे करून झालेली आहे, हे पाहू शकता. आंघोळ वगैरे केली, हेअर वॉश वगैरे केला. आता बघा केस किती सेट झालेत. आता काहीच रिॲक्शन घेऊया त्यांच्या. केस कसे कापलेत भावांनो, केस कसे कापले सांगा. कसे. हे गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तो अभी जस्ट ब्लॉग की स्टार्टिंग कर रहा हूँ और अभी बजे है 1. तो गाइज आज जाने का बाल कटिंग कराने. जैसे कि आपने मेरे लास्ट वाले व्लॉग में देखा था कि मतलब बाल कटिंग कराने गया था अपने भाई लोग के साथ, बट नंबर बहुत थे गाइज, इसकी वजह से घर आया. सो अभी मंडे को छुट्टी रहती ना बाल कटिंग कराने की, मतलब वो दुकान सब बंद रहते. मंगळवार आहे आणि आत्ता वाजलेत 1. तर आता जस्ट चाललो आहे कटिंग करायला. बाल वगैरे केस वगैरे तुम्ही बघू शकता खूप वाढलेले आहेत, त्याच्यामुळे आता जावंच लागतं. आणि आता चाललो आहे कटिंग करायला. आणि आपला चिंग्या दादा आणि करण भाईला जे होते लास्ट ब्लॉगमध्ये त्यांनाच घेऊन चाललो आहे. सो आता आपल्या चिंग्या दादाने त्याला कॉल लावला, तो बोलला या लवकर, नंबर नाही आहेत. सो आता आम्ही चाललो आहे. आणि आत्ता जस्ट गाईज मी सकाळी उठलो लवकर, ब्लॉग वगैरे अपलोड केला. सो आत्ता जस्ट मी नाश्ता केला आहे. सो आता जाऊया. हे पाहू शकता आता किचनमधून ब्लॉगची स्टार्टिंग करतो. सो आता हे भांडे वगैरे मलाच घासायची आहेत, कारण की मी लास्ट म्हणजे जेवलो ना, नाश्ता केला. मम्मी पण रानात गेली आहे कामाला, पप्पा पण गुराकडे गेलेत म्हणजे गुरांना चारायला. सो चला जाऊया. ही खिडकी वगैरे करूया बंद. पाहू शकता गाईज, खिडकी करूया बंद. झालेला आता अंधार. आता ब्लॉगमध्ये काही दिसत नसेल, सो हे बंद केलेली आहे. आता चलूया, आपल्या बाईकची चावी घेऊया आणि घराची पण चावी घेऊया गाईज. आणि गाईज लास्ट टाइम आपण गेलेलो आपली SS बाईक घेऊन. आता ह्या टाईमला आपण जायचं शाईन घेऊन. सो चला जाऊया, घर वगैरे लॉक करूया आणि चला. तर गाईज आता घर वगैरे लॉक केलेलं आहे, बघू शकता. जस्ट आता ह्याच्यावरची टोपी वगैरे काढूया. सो इथे कुठेतरी ठेवूया, ड्रमवर ठेवूया. इथे ठेवलेली आहे. सो आता आपली बाईक घेऊन चलूया. आपल्या चिंग्या दादाचा पण कॉल येतोय, चला. तर गाईज आता आपली बाईक कोल्ड स्टार्ट करूया. तर आपली बाईक गाईज कोल्ड स्टार्ट होती आहे. धूळ वगैरे किती बसले पाहू शकता तुम्ही. सो तिला थोडं क्लीन करूया आणि घेऊन जाऊया, कारण की गाईज इथे अशीच घेऊन जायचं म्हटलं की गाईज ती कशी तरी वाटते ना. क्लीन पाहिजे बाईक आपली. आपण चालवतो तिला, एवढं सांभाळतो. तर गाईज आता थोडी क्लीन करूया. हे पाहू शकता धूळ पूर्ण साचलेली आहे, हे पाहू शकता. सीट वगैरे सगळं व्यवस्थित. तर गाईज आता आपल्या भावाच्या घरी आलेलो आहे. सो तुम्ही पाहू शकता. आयुष भाई काय बोलतो भावा? निवांत आहे आपला भाऊ. गाईज पाहू शकता, भावाला बोललेलं मी की 10 मिनिटामध्ये आवर, आणि आपला भाऊ आता जेवायला बसलेला आहे. या स्पेशल गाईज तो डोसा खातोय, तुम्ही बघू शकता. मला बोलवत पण नाही जेवायला. हे असं असतं. तर गाईज बघू शकता, आपला भाऊ आता बोलतोय. आणि गाईज इथे पाहू शकता आपला भाऊ आज व्लॉग अपलोड केलेला तो बघतोय, हे पाहू शकता. तर गाईज आपल्या भावाचं कधी होतंय काय माहिती, तिकडे आपला भाऊ वेट करतोय चिंग्या दादा. तर गाईज आपल्या भावाने 2 मिनिटामध्ये केलेलं आहे काम म्हणजे जेवण वगैरे केलेलं आहे, नाश्ता. तर गाईज आता चलूया, आपल्या भावाचं फायनली झालेलं आहे. सो आता चला आता तिकडे जाऊन किती गर्दी आहे किती नाही माहिती नाही. सो आता जाऊन बघूया, चलो. गाईज आता जस्ट कारखान्याची इथे पोहोचतोय. हे पाहू शकता गाईज किती हाल झालेत महिलांचे. तर गाईज हे पाहू शकता, खूप बेकार वाटतं, पण काय करू शकतो गाईज. खरंच गाईज खूप बेकार वाटतं. असे बैल वगैरे ओढताना दिसले ना गाईज, शकता 2-3 बैलगाड्या, अजून ही तिसरी. गाईज वजन एवढं आहे ना त्यांच्या अंगावर, असं माणसाला काहीच खाली ठेवलं ना त्यांच्या अंगावर असं वजन दिलं ना माणूस मरेल.
पण काहीच खूप बेकार असं वाटतं ना, जाऊ दे आता काय करणार. ते पण बोलून आता त्यांना काही फायदा नाही. सो आता जे चाललंय, जे घडतंय ते घडतंय गाईज. सो आता काय करू शकत नाही. आता आम्ही जस्ट गाईज हे पाहू शकता, इथे पण बैल आहेत बांधलेले वगैरे, त्यांचा व्यवसायच आहे गाईचा. पोचलेलो आहे. सो आज गर्दी नाही आहे गाईज, तुम्ही पाहू शकता. आपला एकटाच आहे ते चिंगे दादा आणि आपला भैया. सो गाईज आता एक नंबर आहे, ते झाल्यावर करूया कटिंग. आत्ता आपले सलूनवाले दादा गेले जेवायला, कारण की आत्ता 2 वाजले, त्याच्यामुळे गेले जेवायला. आणि त्यांना यायला अर्धा तास लागेल, कारण की त्यांचा जेवायचा टायमिंग झाला आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडा वेळ लागेल. आणि गाईज मी कसा दिसतोय बघू शकता, खूप डेंजर गाईज. माझंच मला लोक असं डेंजर दिसतंय ना. आणि गाईज हे तुम्हाला जे असं हे दिसत असेल ना निशाण, त्याचा विषय काय गाईज, मला इथे गाठ आलेली, ऑइलची गाठ होती, त्याच्यामुळे हे निशाण आहे. आता कट केल्यावरती तुम्हाला फायनल लुक दाखवेन कसा आहे कसा नाही. सो आता काय बोलतोय, असा व्हिडिओ घेतो माझा, ठीक आहे. तर गाईज हे पाहू शकता, पहिला जो आम्ही शूट म्हणजे टेक घेतलेला ना, तो लाईट बंद करून टेक घेतलेला. आणि आत्ता जस्ट आपल्या भावानी लाईट ऑन केलेली आहे. सो आता दिसतोय बऱ्यापैकी चांगला. आपला आयुष भाऊ आलेला आहे आणि संतोष भाऊ पण आलेला आहे. संतोष भाऊ इकडे बघा. हां, तर कटिंग करायला आपले भाऊ आलेले आहेत. तर ही बघू शकता गाईज. तुझं नाव काय आहे? तुझं नाव सांग. तर गाईज आता चिंगड्या दादाकडे पण दाखवायच. तर गाईज आता चिंगड्या दादा इकडे कलरिंग करतोय, कलरिंगचं काम चालू आहे, पेंटिंग चालू आहे, बघू शकता तुम्ही. नाही दिसत नाही. तोपर्यंत गाईज तिकडे चिंगदाचं जरा पेपर वाचतो. तर गाईज आता जस्ट न्यूज मला एक समजलेली आहे, शुभमनच्या फिटनेस बाबत प्रश्नचिन्ह उठवतायत गाईज. काय विषय झालाय काय माहिती. आणि ते पाहू शकता गाईज, साताऱ्यात शक्ती प्रदर्शनाने विक्रमी अर्ज दाखल, काहीतरी विषय झालाय गाईज. आज खूप दिवसातून गाईज मी पेपर वाचतोय. विषय काय गाईज, रेनॉल्डची कार घ्यायची आपल्याला. विषय काय झालाय, ही मला आवडलेली नाही. आता घेतली तर डायरेक्ट गाईज फॉर्च्युनर घेणार. बस आपला भाऊ आता बसतोय केस कापायला. तर काय आता आपल्या चिंग्यात तशी दाढी वगैरे करून झालेली आहे. तर काय आपल्या चिंग्याची दाढी वगैरे करून झालेली आहे. आता माझे केस दाढी जरा करूया, थोडे बारीक करूया, काही जास्त मोठे दिसत आहेत. बियर्ड वगैरे पण करूया. चला तर काहीच चालली केस कापायची. जोरात म्हण की काला नाही रे, बारीक म्हणलं काय गाईज नाही. हाय गाईज, देशी बोकडाची केस कापायची झालेली. गाईज बोकडाची केस कापून झाल्यावर पाटाला बी घ्यायचं आहे. चांगलं कस्टमर आलंय, कशी का पाहिजे बहिणीकडून कस्टमर आले. तर तुला कशी काय पाहिजे ती? ही कापते तशी चालू केली. हा कशी ही कापते तशी. ती कापते तशी आहे का? अरे सांग ना कशी कापायची त्याची केस. खरंच मी कापत तशी चालू केली ती केस. आणि ते व्हिडिओ दाखवले त्यांना मी कशी कापायची. व्हिडिओ दाखवली का? व्हिडिओ दाखवले त्यांना कशी कापायची. आता ते मस्त कापतात. करू आपण. मी तशी चालू केली नाही इकडे. हा. जशी त्याने व्हिडिओ दाखवले. बघूया लास्ट लागतो ना. लास्टला बघूया. नेक्स्ट व्हिडिओ. कोणाला कमेंट व्हिडिओ
त्यांनी कसं म्हणतं हे करते ते त्याला छापते ते पैसे पंक्चरमध्ये ट्रॅक्टर कंटिन्यू चालू असतो कंटिन्यू काहीतरी पाहिजे पैसा. बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडू शकत. काय चालू आहे दुसरं ते? अरे बघा हे दोन आमचे गावाचे तर आले. हे कुठे निघाला? रेहमतपूर. चालतंय जावा मग. वर ठेवणाऱ्या हेअर कटिंग वगैरे करून झालेली आहे. हे पाहू शकता. हे केस फुल आता उभे राहिलेले आहेत. घरी जाऊन बघा आता व्यवस्थित सेट करतो. आणि आपला संतोष भाऊ आता कटिंग करायला बसलेला आहे, पाहू शकता. तर आता काही जाऊया, गडबड आहे थोडी. आपल्या भावाला पण बाजारला जायचं आहे. भावा बघ इकडं, भावाला पण बाजारला जायचं आहे. आता करण, आयुष आणि मी चाललेलो आहे. तर चला. हो शेठ जाऊ का? चला चला. हे जाऊ का चिंग्या दादा? चिंग्या दादा म्हणेल माझा शेवटी घेतोय सारखा जा. चला संतोष भाऊ जाऊ का? तर गाईच आता आम्ही तिघेजण चाललेलो आहे. चिंग्या दादा पाठीमागेच आहे तो, आणि संतोष भाऊ आपला येणार आहे कटिंग झाल्यावर. तो आपला भाऊ आता बाईक चालवतोय. करण भाऊ कशी वाटते बाईक चालवताना? कसं वाटतंय? काय म्हणतो? केसामध्ये हवा मारली गाईस, त्याच्यामुळे तुम्हाला केस एवढे मोठे दिसत असतील. घरी गेल्यावर बरोबर मी सेट करेन तेव्हा तुम्हाला लुक दाखवतो. आपल्या भावाला आता भावाच्या घराची इथे आलो आहे. आता भावाला सोडूया आणि जाऊया. आता भाई चाललाय घरी, त्याला भूक लागली थोडी. आता जेवेल तो. त्याला उठवलेला तो जेवणावरून, म्हणजे तो जेवलेला तसं, पण काय विषय झाला, थोडंसं जेवला, त्याला भूक लागली. आता जायला आपला भाऊ हा माणसासारखा दिसतोय. तुम्हाला आंघोळ वगैरे केल्यानंतर दाखवतो माझा फायनली लुक आता कसा आहे. केस वगैरे कापलेले आहेत. आणि आपल्या भावाची मी रिॲक्शन नाही घेतली की म्हणजे भावाला कसे वाटले केस. सो त्याला विचारूया, भावा केस कसे वाटले तुला कापलेले? छान वाटले. छान आहेत ना? म्हणजे कट वगैरे व्यवस्थित मारलाय ना त्यांनी? हो. आणि तो चांगलेच केस कापतो. तू पण तिकडेच कापतो की रहमतपूरमध्ये कापतो? पिंपरी तिथेच कापतो ना? पण त्याने क्वालिटी केस कापलेत बरोबर ना? कापले. हां मग तेच गाईज, खरंच तो एक नंबर केस कटिंग करतो आपला भाऊ. आणि आपल्या भावाला पण आज ब्लॉगमध्ये घेतलेला आहे. आपला केस कटिंग करणारा तो आपला भाऊच आहे. सो अजून गाईज 2-3 जणांची रिॲक्शन घेऊया. आपला भाऊ आता घरी चाललाय, बघू शकता. इकडं बघ गाईज, आपण पण जाऊया. चला, जस्ट आलोय घरी. सो आपली बाईक इथे लावलेली आहे. आता शॅम्पू अवेलेबल नाही आहे, तर आता दुकानामध्ये जाऊन तिथून शॅम्पू आणावा लागेल गाईज. कारण की सीन काय गाईज, मी हेड अँड शोल्डर शॅम्पू आहे ना त्याची बॉटलच आणायचो, बट आता ती बॉटल खतम झाली आहे. सो आता दुकानामध्ये जाऊन हेड अँड शोल्डरचा पाऊच आणावा लागेल. म्हणजे छोटे छोटे पॅकेट असतात 2-2 रुपयावाले, आता ते आणावं लागेल. सो आता चला तिकडे जाऊ, शॅम्पू घेऊन येऊ. पहिला आंघोळ वगैरे केली, हेअर वॉश वगैरे केला. आता बघा केस किती सेट झालेत एकदम असे प्रॉपर गाईज. त्यांनी ना एक नंबर कापलेत केस. हे पाहू शकता, बियर्ड वगैरे एकदम परफेक्ट स्लिम, म्हणजे बरोबर परफेक्ट असा कट. इथून पण कट व्यवस्थित, म्हणजे एक नंबर केस कापलेत गाईज. मला तर आता खूप आवडले गाईज त्यांनी केस कापलेले. आणि हेअर पण पाहू शकता माझे एकदम प्रॉपर कट. आणि गाईज माझा पहिला मुलट कट होता असा इथून,
आता मी व्हीकट मारलेला आहे. दिसतोय कसा दिसतोय, हेअर वगैरे कसे कापलेत, काय आहे ते सगळं आता विचारूया बाहेर जाऊन, रिॲक्शन घेऊया सगळ्यांची, आपल्या मित्रांची. सो आता चला जाऊया बाहेर. केस कापण्याच्या आधी कसा लुक होता माझा आणि केस कापायच्या नंतर लुक कसा झाला हे पाहू शकता. जस्ट बाहेर आलोय. आपला सोहम भाऊ आणि मंग्या भाऊ इथे बसलेले आहेत. आता काहीच रिॲक्शन घेऊया त्यांच्या. केस कसे कापलेत भावांनो, केस कसे कापले सांगा. कसे कापलेत? चांगले आहेत ना भावा? कसे कापलेत? तू कुठे भावा? तू घरीच कट मारलाय काय भावा आपल्या? तर काहीच बघू शकता आपल्या भावाने पण कट मारलेला आहे. किती वर मारलाय तुम्ही बघू शकता. घरच्या घरी त्याने मशीन मारली आहे. भावा तुला खरं सांग का, तू घरी उगाच मारली मशीन? का मारली पण घरी? आम्ही केस कसे कापलेत, आवडले का तुला? चांगली कापली ते केस, एकदम भारी. जोरात बोल की. अरे चांगली कापली ते केस. केसाला काय बघूला का, चांगली कापली ते केस म्हणजे नाही, कुठला तर कट? guys- काय कटचं नाव तरी सांग. काय माहिती ते मोबाईल कापली ती मध्ये म्हणा डेंजर हा. आयुष्य. इन्स्टा मध्ये भाव होता ना, इन्स्टा. सेट बीट करून आणली हा मग तेच तर. मग तेच सगळ्यांच्या भावा रिएक्शन घेतो म्हटलं तुझी पण रिएक्शन घ्यावी, काय विषय आहे काय नाही. तर चांगलेत ना भावा? भाऊ एकदम मस्त. तर गाईच आता आपल्या तिघा भावांची, म्हणजे आपले 3 भाऊ आहेत त्यांची रिॲक्शन घेतलेली आहे. सो आता आपल्या पंकज भाऊची रिॲक्शन घेऊ. आता आपला जस्ट भाऊ आलेला आहे. तर पंकज भाऊ केस कसे कापलेत? भावा एक नंबर दाढी बिडी कोरली, एक नंबर भावा. विषय हा अण्णा भावा नादाला माझ्या लाग नको. पब्लिक मचा देंगे ना भाईजान. तर गाईज आपल्या भावाची रिएक्शन एकदम हार्ड होती, क्वालिटी भाई. आपला भाऊ बोले तो सोने की चैन है भाई. जयपुर की पब्लिक हाँ भाई सोने की चैन. अपना भाई बोले तो सोने की चैन. सो गाइस रिएक्शन अपने भाई की एक नंबर आई भाई. थैंक यू भाई. बोलते और सबको बोलते. पंकज भाई बोलते और सबको गलते. हाँ मेरी जान. समीर भाऊ आलेला आहे कॉलेज वरून. सो आता आपल्या समीर भाईची रिएक्शन घेऊया आम्ही कसे केस कापलेत. सो आता बघू शकता आपला समीर भाऊ. भावा केस कसे कापलेत खरं खरं सांग. चांगले कापलेत का भाई? हेअर कट वगैरे कसं आहे बघ ना भाई, बघ ना. कापलेत का चांगले? इथं ब्लॉग मध्ये बोल, कापलेत का? हा तर गाईज आता आपला भाऊ समीर भाऊ घरी जाईल, कारण की तो आता जस्ट कॉलेजवरून आलाय. तर आपला ईश्वर भाऊ दुधाची किटली घेऊन दूध घालायला डेअरीमध्ये जात होता. तर आता आपल्या भावाला विचारू केस कशी कापलेत, हेअरकट कसा गेलाय. सो भावा केस कशी कापलेत? कुठे कापली? हा कुठे कापली? इथं पिंपरी फाट्यावर कापलेत. कसे कापलेत? चांगले कापलेत का? रिॲक्शन घेतोय भावा सगळ्यांच्या मी, त्याच्यामुळे तुला विचारतोय. कसे आहेत? चांगली कापली. चांगले कापलेत ना? तुला कापायचे का तिकडे? मी तू कुठे कापतो? राजहंस रहमतपूरमध्ये कापतो. तर गाईज आपला भाऊ रहमतपूरमध्ये कापतो. फक्त काय आता यावेळेस थोडे आपल्या भावांचे रिॲक्शन घेतो. कसे आहेत, कसे कापलेत, काय चांगलेत ना भाऊ खरं सांग. हो तर शपथ. तर भाई ठीक आहे, थँक्यू. जस्ट घरी आलोय जेवायला. तर आता मम्मीने केले शंकरपाळ्या. तर आता खाऊया शंकरपाळ्या मस्तपैकी, बघू कशा झालेत. दिवाळी गाईज संपली आणि मम्मीने आज केल्या शंकरपाळ्या. तर खाऊया आता. हे मम्मी पाहू शकता आता अंडे ठेवते फ्रीजमध्ये. तर गाईज हे पाहू शकता आता मम्मी करते शंकरपाळ्या. एवढ्या केलेल्या आहेत, इथे तळायच्या चालू आहेत, हे पाहू शकता. तर आता टेस्ट करून पाहूया कशा झालेत. मस्त आहेत गाईज, गोड गोड आहेत आणि खूप भारी लागत आहेत. आणि मम्मी इथे तळते आहे, पाहू शकता. तर गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.